डोळ्यांचा रोजा असतो, म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बघू हो, नये, हो, हो, वाईट हो. बोलू नये. काही वाईट पाहणार नाही, काही हं, बोलणार नाही, हं. काही ऐकणार नाही. महिलांच्यासाठी त्याने जो विचार केलेला आहे, तो कुठल्याही धर्मपंडिताने केलेला नाही. म्हणजे त्या काळामध्ये जी त्या महिलांची काळामध्ये स्थिती त्याने होती ती आपलं सुधारण्यासाठी हां. प्रयत्न केले असं आपण म्हणू शकतो. एकीकडे गरिबांचा विचार केला, हं, दुसरीकडे महिलांचा विचार हं. केलेला आहे. तेवढा आधुनिक असा हा समाज होता, आधुनिक विचार त्यांचे होते, महिलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतरही बाबतीमध्ये. मग हा एवढा आधुनिक समजला जाणारा समाज हळूहळू एवढा कर्मठ कसा बनत गेला? हा हळूहळू नाही झाला. हं. 15व्या शतकानंतर तिथून सुरुवात झाली. आदाब. हां. मी फराह खान, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. इस्लाम म्हणजे नेमकं काय? इस्लाममध्ये ठेवले जाणारे रोजे नेमके कशासाठी ठेवले जातात? त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? त्याचं महत्त्व नेमकं काय आहे? याविषयी बरेचसे प्रश्न तुमच्या माझ्या मनामध्ये पडत असतात आणि त्याच प्रश्नांचं ऑथेंटिक उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करणार आहोत. आणि न्यूज 18 लोकमतवर याविषयी चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत इस्लामचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम सर. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. आदाब. तर सर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की लोकांमध्ये खूप कुतूहल असतं इस्लामला जाणून घेण्यासाठी किंवा इस्लाममध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते जाणून घेण्यासाठी. पण एक ऑथेंटिक उत्तर म्हणजे मला असं वाटतं की ते मिळवण्यासाठी खूप झटापट करावी लागते, खूप अभ्यास करावा लागतो, धडपड करावी लागते. तर मग तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे की रमजान आता सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये रमजानची रौनक आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसून येते. लोक इबादत करताना दिसतायत, रोजा ठेवताना दिसतायत. तर इस्लाममध्ये रमजानला एवढं महत्त्व का आहे? की पैगंबरांनी ज्ञानाची साधना करायला शिकवलेलं आहे आणि त्या ज्ञानसाधनेसाठी त्याने सगळं काही सांगितलेलं आहे. ते सगळ्या पहिला साक्षात्कार आहे तो. या साक्षात्कारातून जी सुरुवात झाली, कारण त्यावेळेला ते हिरा नामक गुहेमध्ये मक्केजवळ आहे ते. अच्छा. तिथेच जाऊन ते चिंतन करत असत. हं, हं. या चिंतनाचा पहिला जो इफेक्ट आहे तो त्या दिवशीचा आहे, रमजान महिन्याच्या 27व्या अच्छा. रात्रीला. हं, हं, हं. आणि रमजान हा एकूणच इस्लामिक कॅलेंडरचा 9वा महिना आहे. हं, हं, हं. हे सगळं रमजान महिन्याच्याला त्याला रमादानही म्हणतात अरेबिक भाषेत. आपल्याकडे तो रमजान म्हणून आलेला आहे. हं, हं. तिथून रमजानची सुरुवात होते आहे. अच्छा. हां. त्याच्यामुळे ती परंपरा अशी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग काय झालेलं आहे, की ज्ञानाची साधना करण्याकरता त्याने काय सांगितलं बघा, 5 हं. श्लोक आहेत. एका ओळीचा एक. अच्छा. हां. वाच. हं, हं, हं. वाच आपल्या म्हणजे पालनकर्त्यांच्या नावाने हां. आरंभ करून हं. ज्याने सर्वांना निर्माण केले. अच्छा. वाच. हां. पुन्हा सांगता येते. ओके. हां. ज्याने मानवाला गोठलेल्या रक्ताच्या बिंदूपासून निर्माण केले. हं, हं. इथे तुम्हाला सायंटिफिक ओरिजिन ऑफ ह्युमन बिईंग दिसतंय. हं, हं, हं. जास्त त्यांना एक्सप्लेन केलं, बट इट इज देअर. हं. त्याच्यानंतर पुढचं काय म्हणतंय माहिती की वाच, तुझ्या पालनकर्त्याच्या नावाने जो फार उदार आहे, हं. ज्याने मानवाला ज्ञानप्राप्तीसाठी लेखणीचा उपयोग करणे शिकवले. हं, हं, हं. ही सगळी सायंटिफिक भाषा आहे. हं. बरोबर. लेखणीच्या शिवाय तुम्ही शिकू शकत नाही. खरंय. म्हणजे त्यावेळेला जेव्हा त्यावेळेला उदय त्याने झालेला आणि होता किंवा तुम्हाला हां. दुसरं सांगतो की पहिली 1000 वर्ष आफ्टर द डेथ ऑफ द होली प्रॉफिट, हं. 632 मध्ये त्यांचं महानिर्वाण झालं. हं, हं. आणि एकूण 22 वर्षामध्ये त्यांनी समग्र क्रांती घडवून आणलेली आहे. समाज डावा विचार, डावी मूल्य हां. जी आता 200-300 वर्षापूर्वी आली, ती सगळी तुम्हाला इस्लाममध्ये दिसते. ओह! अच्छा. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी ती आहे मूल्य ना तिथे तिथं. होती. आता तुम्हाला हां. माहिती आहे की इकॉनॉमिक चेंजेससाठी त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली. हां. आता एक शब्द मी तुम्हाला सांगतो, हं. बैतुल माल. हां. म्हणजे काय? बैतुल माल म्हणजे काय? हं. माल म्हणजे पैसा हां. आणि बैतुल माल म्हणजे समाजासाठी वापरला जाणारा. ओह! हं. हे समाजशास्त्र म्हणजे आज सोशलिझम. शिकवतायत. हां. त्यांनी त्यावेळेला शिकवलेलं आहे. हं, हं, हं. आता रमजानचा महिना आला, हं, हं. तो 27व्या रात्री रमजान महिन्याचा आला. हां. त्या रात्री पहिला साक्षात्कार झाला. अच्छा. तो तिथून रमजान सुरू झाला. हं, हं, हं. आता ह्या रमजानच्या याच्यामध्ये 2 आस्पेक्ट आहेत. हां. एक आध्यात्मिक आहे आणि एक फिजिकल आहे. अच्छा. हां. म्हणजे एका आमच्या गुरुने मला शिकवलेलं सांगतो, एकच वाक्य आहे ते, ए पर्सन हां. interested in the physical decoration of his self हं, हं. has no energy left behind अच्छा.
टू डेव्हलप हिज स्पिरिच्युअल फॅकल्टीज. ओ. म्हणजे काय होतं की आपल्या ह्याच्यामध्ये ते देह आहे हम्म. हा फिजिकल आहे हो. आणि ह्याच्या बरोबर काही आध्यात्मिक सुद्धा भाग आहे. हम्म. या दोन गोष्टी तुम्ही समजल्यात की तुम्हाला खूप काही आपल्या स्वतःच्या ह्याच्यात चेंज करता येतं. हम्म. तर आध्यात्मिक भाग हां. हा 25% आहे अच्छा. आणि समाज आणि समाजाची निर्मिती आणि समाजाचं सगळं जे काय आहे ते उरलेलं आहे. हम्म. आणि ज्या समाजाला कसलंही बॅकग्राऊंड नव्हतं, हम्म. अभ्यासाचं नव्हतं, काही थोडीशी ओरल पोएट्री होती अरबी भाषेमध्ये, बाकी लिटरेचर काही नव्हतं, त्याच्यामध्ये 1000 वर्षामध्ये अशी काही संस्कृती निर्माण केली की एका अमेरिकन CIA ऑफिसरने रिटायर झाल्यानंतर जे पुस्तक लिहिलं, पब्लिश, काय त्याचं नाव आहे बरं, ए वर्ल्ड विदाऊट इस्लाम. अच्छा. हा, त्याच्या ते वर्ल्ड हां. इस्लाममध्ये त्याने घेतलेलं आहे हम्म. की या संस्कृतीला कॉम्पेट करेल अशी एकही संस्कृती इतिहासात नोंदलेली नाही अच्छा. आणि आम्हीच ती करत नाही त्याचा अभ्यास. हम्म. आमच्या लोकांना, आमच्या विद्यार्थ्यांना, हम्म. तुम्ही कुठल्याही ह्याच्यासमोर उभे राहा, मद्रसासमोर, हां. त्या ते घोकत बसतात. काय अरेबिक मध्ये वाचलं जातं. फक्त इनफॅक्ट लिपी, हां. भाषा नाही. हे बदललं पाहिजे ना, हम्म. तर आपण प्रॉफिटच्या पावलावर पाऊल ठेवून जातो. इस्लामची जी ओरिजिनल नवीन संस्कृती आहे अप्रतिम आहे. यू विल बी प्राऊड टू बी अ मुस्लिम. म्हणजे ऍक्च्युअल इस्लाम जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही असं आपण म्हणू शकतो. जवळजवळ नाही. बरोबर. तर रमजानचे रोजे करायचे होते त्या रात्रीपासून 27व्या रात्रीपासून सुरू झाले. ते कसे झाले, हा हे त्याचं बॅकग्राऊंड आहे. हां. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या देहाची आणि अध्यात्माची सुचिता तुम्हाला करता आली पाहिजे. नाही तर नुसतं आपलं काय होतं की पहाटे खातात, त्याच्यानंतर सेहर 12 करतात. घंटे काही खात नाहीत आणि मग खातात. हां. हे पण योग्य नाही ना. अच्छा. आपलं पोट हे शुद्ध फिजिकल नियमांच्या अधीन आहे. ते जर दिवसभर रिकामं राहत असेल आणि त्याच्यानंतर एकदम तुम्ही लोड दिलं तर त्याचा वाईट परिणाम होणारच. बरोबर. आणि ते इतकं झालेलं आहे की आता तुम्ही मोहम्मदीला दौडून बसमध्ये झालात की रमजान काही बघायला ती गर्दी दिसते. हा, हां. आणि ती इफ्तारसाठी. एक तो मोहल्ला आहे आणि ती म्हणजे तिथे नॉट ओन्ली मुस्लिम्स पण नॉन मुस्लिम्स येतात. हो हो. हां. तिथे जे रमजान महिन्यातच खाद्यपदार्थ भेटतात ते खायला येतात. बरोबर आहे. बरोबर. रमजानच्या महिन्यामध्ये 30 किंवा 29 रोजे होतात आणि त्याच्यानंतर ईद येते. ईदची एक वेगळी चकाचौंध असते, एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. पण ईदची जी तारीख आहे त्याच्या बाबतीमध्ये अनिश्चित थोडासा संभ्रम दिसतो. म्हणजे सौदी अरेबियामध्ये आपल्यापेक्षा एक दिवस आधी ईद साजरी केली जाते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी इंडियामध्ये आपण ईद साजरी करतो. कधी 29 रोजे होतात, कधी 30 रोजे होतात. तर ईदची ही तारीख नेमकी कशी ठरते? ह्याचं कारण काय माहिती आहे का, की इस्लामिक कॅलेंडर जे आहे हां. ते चंद्रावरती आधारित आहे. अच्छा. हा, आणि ते कधी सुरू झालं, आता ही जी घटना आहे की ज्या रात्री त्यांना साक्षात्कार झाला तेव्हा कालगणना सुरू झाली 2 वर्ष झाली होती. अच्छा. हा 2 वर्षाचा आत बाहेरचा कार्यक्रम आहे. त्यापूर्वी कॅलेंडर नव्हतं. अच्छा. तर ते चंद्रोदयाप्रमाणे असल्यामुळे चंद्राच्या मुवमेंटवरती काही ना काहीतरी कमी पडतं. मग इनफॅक्ट असं होतं की रमजानचा हा जो महिना आहे तो सुद्धा पुढे मागे जातो. होतं त्यांना 11 दिवसाचा फरक पडतो दरवर्षी. त्याच्यामुळे उद्या खरोखर ईद आहे की नाही रात्री पण समजत नाही. बरोबर आहे. म्हणजे रात्री जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत कन्फर्म सांगता येत नाही. काय असते चंद्रकोर जी असते प्रतिपदेची ती हार्डली 10-15 मिनिटात असते आणि अगदी अस्पष्ट असते. जर स्वच्छ आकाश असेल तर दिसतं की मग कन्फर्म होतं. पण आता काय झालेलं की आता टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झालेली आहे की 10-15 मिनिटात सगळीकडे ती बातमी पोहोचते की चंद्रोदय कुठे जरी झाला तरी चालतो तो, की तिथून तो रमजान सुरू झाला, संपला, बकरी ईद, रमजानची ईद आली सकाळी, तो आनंदाचा दिवस आहे. आणि रोजेची जी प्रक्रिया आहे त्याविषयी सुद्धा आपण बोलत होतो. तर रोजा नेमका कसा ठेवतात, म्हणजे त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? वेगवेगळ्या धर्मांमध्ये उपवास ठेवले जातात, त्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते. तर इस्लाम मधला जो रोजा आहे, उपवास आहे, त्याच्यात काय सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने तो फॉलो करायला पाहिजे? इथे काय होतं, चंद्रकोर आलीच पण त्याला बराच वेळ असल्यामुळे ते निश्चित होते की बाबा उद्यापासून आपल्याला रमजानचा सुरू महिना करायचा. हो. अजान झाल्यानंतर तुम्हाला काय खायचं ते खाऊ नका, मग दुसऱ्या दिवशी पण खायचं नाही. अच्छा. हा,
पण पहाटे खायचं. पहाटे पहाटे सेहरीसाठी. हां. मग संध्याकाळची अजान झाल्यानंतर मग रोजा सोडणं. मगरिबची अजान झाली. मगरिबच्या अजानंतर रोजा सोडण्याचा जो विधी असतो ते त्या क्षणी सुरू होतो. 13-14 तासांचा हा उपवास असतो हां. ज्याच्यामध्ये पाणी प्यायचं नाही, अन्न खायचं नाही नाही. किंवा इतरही मी हो. तर असंही ऐकलेलं आहे की डोळ्यांचा रोजा असतो, म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बघू हो, नये, हो, हो. वाईट हां, बोलू नये, हां. याही सगळ्या हो, हो. गोष्टींसाठी हा पाबंदी. त्यातला हां. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हं. काही वाईट पाहणार नाही, काही हं. बोलणार नाही, हं. काही ऐकणार नाही. म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्टसाठी पण तो रोजा त्याचा असतो. विचार केलेला आहे. इस्लामचे श्रद्धेचे 5 पिलर्स पडलेले आहेत, 5 स्तंभ. हं. त्याच्यात पहिल्या 3 ह्याच्यात एक आहे. हं. म्हणजे अल्लाहवर श्रद्धा, हं. हं, पैगंबरावर श्रद्धा हां. आणि कुराणावर श्रद्धा. हं. हा एक स्तंभ झाला. अच्छा. त्याच्यानंतर 5 वेळ नमाज, हं. रमजानचे रोजे, हं. दानधर्म हं. आणि हजची यात्रा. हं. पुन्हा हजची यात्रा काही माहिती आहे का? हं. ऑप्शनल आहे. अच्छा. ज्यांना पैसे नाही आहेत खर्च हं. करण्याइतके त्याने न केलेलं चालतं. हं. हाही एक विचार आहे. अच्छा. पण तो पैसा सुद्धा घामाचा अर्न केलेला पाहिजे. हं. घरी तरुण मुलगी असेल तर तिचं लग्न केल्याशिवाय जायचं नाही. अच्छा. महिलांच्यासाठी त्याने जो विचार केलेला आहे तो कुठल्याही धर्मपंडिताने केलेला नाहीये. हं. हं. हे मी छातीवर हात ठेवून सांगू शकतो. म्हणजे त्या काळामध्ये जी त्या महिलांची काळामध्ये स्थिती नाही, होती ती नाही, सुधारण्यासाठी हां. प्रयत्न केले असं आपण म्हणू शकतो. एकीकडे गरिबांचा विचार केला, दुसरीकडे महिलांचा विचार केलेला आहे. आणि महिलांचा विचार हा इतका केलेला की आजही तो 100% लागू आहे. हं. आता 1, 2, 3, 4 बायका करा. हं. ह्याच्या मागे सुद्धा 4 कोणते मी इतकं फिरतोय हिंडतोय कुठे हं. मला 4 नाही दिसलं, 2 दिसतात कुठे कुठे. हं. हं. पण ते काय झालंय की मला कुठची त्या लढाईचं नाव मला आठवत नाही आहे. हं. पण त्या लढाईमध्ये 10% सैन्य मारलं गेलं. हं. ह्याचा दुसरा अर्थ काय होतो? म्हणजे एकतर विधवा पुनर्विवाह आपण या ठिकाणी म्हणू शकतो की म्हणजे हो. ज्यांचे हो, हो, हो. जे पती आहेत ते मारले गेले युद्धामध्ये, हो. त्यांना सहारा देण्यासाठी. हां. त्यांना, हं. त्यांच्या मुलांना, हं. विधवेच्या मुलांना, हां. त्यांना आधार देण्याकरता. हं. आणि दुसरं एक आहे हं. की शरीराचे काही जबाबदारी असतात, नीड्स असतात, गरजा असतात, हं. त्या राजमार्गाने सॅटिस्फाय व्हाव्या. हं. हं. इतका हा प्रॅक्टिकल भाग जो आहे हं. तो तेव्हा अप्रतिम त्याविषयीचा भाग विचार आहे. केलेला होता. हां. आता आपण रोजेविषयी बोलूया. तुम्ही प्रक्रिया सांगितली की नेमकी कशी आहे, कशा पद्धतीनं तो फॉलो हां. करायला पाहिजे. तर आता पण त्याचा सायंटिफिक आधार जर आपण आता विचार केला, तर आता वेगवेगळे फास्टिंग केले जातात. बऱ्याचशा व्याधींना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या बऱ्या करण्यासाठी काही फास्टिंग सुद्धा सांगितले जातात. फास्टिंगचे प्रकार सांगितले जातात. मग अशामध्ये रोजाचा आपण सायंटिफिकदृष्ट्या विचार केला, तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? कसा परिणाम होतो? हां, जर तुम्ही त्या सगळ्या पथ्यांचा हे केलं तसं, हं. नाही तर पथ्य विसून खाल्लं तर त्याचं जरासं हां, तुम्ही असेल तर आणखी सांगितलं होतं वाढेल. मघाशी. हां. हं? ज्ञानाचं सांगितलं ना, हं. तसंच आरोग्याचं पण आहे. हां. अतिशय प्रॅक्टिकल अच्छा. की आपण किती खायचं, हं. कसं खायचं आणि हं. त्याचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा, याच्यातून इस्लामी हे सुरू झालेलं आहे. मेडिकल सायन्स त्याच्यातून निघालेलं आहे. अच्छा. रोजामागे सुद्धा ते आहे. हं. म्हणजे एकूणच शरीराचं डिटॉक्सिफिकेशन हा होतं. आहे, सगळं म्हणजे आहे. जेव्हा आपण हो, रोजा हो, ठेवतो त्यावेळेला असं हो, म्हणू शकतो हो. आपण. एकीकडे आध्यात्मिक आहे हं. आणि एकीकडे भौतिक आहे. म्हणून हं. मग सांगितलं ना की हां. की पर्सन इंटरेस्टेड इन द फिजिकल डेकोरेशन हं. जेव्हा असतो तो खातो तो फिजिकल डेकोरेशनच आपली एकी करत असतं. हं. तेही चुकीचं असतं. वेल हं. बॅलन्स पाहिजे. इकॉनॉमिक थॉट त्याने किती केलंय. बरोबर. म्हणजे पहिला एक नियम आहे हं. की संपत्तीचा संचय करू नका. हं. की संचय केलेली संपत्ती हं. ही अनप्रॉडक्टिव्ह बनते. हं. व्हेन इट कम्स इन द मार्केट इट बिकम्स प्रोडक्टिव्ह. हं. म्हणजे जी काही संपत्ती आहे त्याचं इक्वल डिवाइड झाली पाहिजे. सगळ्यांना ती मार्केटमध्ये आली मिळाली पाहिजे पाहिजे. हां. अशी आहे. आणि तिथे सुद्धा गरिबांचा विचार. आता आपण रमजानची गोष्ट बोलत आहोत. हं. हं. रमजानचा विचार करताना, ईदचा विचार करताना ह्या सगळ्यांचा विचार करा. हं. अनाथांचा, हं. विधवांचा, अतिशय. हं. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेला जी जकात दिली जाते, हां, त्याच्या माध्यमातून
जे असं म्हणता येईल की थोडेसे वीकर वर्ग आहेत, हा जे त्यांचा कमजोर विचार आहेत, झाला. त्यांचा विचार त्या माध्यमातून केला जातो, त्यांना मग आता मदत केली हा जाते. मार्क्सवादाने विचार करा. पण आता तुम्ही रोज्याविषयी सांगितलं, त्याच्यामध्ये मला एक प्रश्न पडतो की याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत का? म्हणजे सूट मिळते का रोज्यामध्ये? का हो प्रत्येकाने रोजा ठेवला पाहिजे? आहेत. तुम्ही आजारी पडलात हं. तर तुम्ही रोजा न केलं तर चालतो. अच्छा. समजा 2-4 दिवस तुम्ही करू नाही शकलात, हं. ते नंतर भरून काढू शकता. अच्छा. हो ते करायचं. म्हणजे रमजानच्या नंतर सुद्धा हो भरून हो काढू हो शकतो. तेव्हा करू शकता. नमाज सुद्धा तशी असते. अच्छा. जर काही कारणास्तव तुम्ही प्रवासात आहात हं, हं. आणि तुम्हाला नमाज नाही करता आली, हां. म्हणजे एक फ्लेक्झिबिलिटी आहे असं आपण म्हणू फ्लेक्सिबिलिटी शकतो. खूप आहे, हं. खूप आहे. आणि एकेकाळी ती व्यवस्थित पाळली जात होती. हं. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार झालेला आहे. शस्त्राच्या आधारावर झालेला नाही. हं. लोक म्हणतात त्याच्यात. हं. आता ह्याला आपण जबाबदार आहोत हं. की आपण जर त्यातलं सत्य लोकांच्या समोर मांडलं नाही हं. तर लोकांना तरी कसं कळणार. बरोबर आहे. आता तुम्ही फ्लेक्झिबिलिटी विषयी बोललात, सूट आहे असंही बोललात, पण मध्यंतरी क्रिकेटर मोहम्मद शमी हं. याला ट्रोल केलं गेलं होतं रोजा न ठेवल्यामुळे किंवा तो नाही नाही पाणी काही नाही पिताना तसं दिसला काही होता. तर ते नाही. कितपत योग्य आहे? हो नाही चुकीचं आहे ते. तो तिथे ह्याच्यावरती खेळतोय, हां, स्टेडियमवर तिथे खेळतो. त्याला हां. तितकं फिजिकल परमिसिबल स्ट्रेंथची आहे. गरज आहे. हो हं. बरोबर आहे. म्हणजे त्याला जे ट्रोल करणारे आहेत तेही चुकीचं आहे तो असं आपण म्हणू चुकीचंच आहे. शकतो. ते खूपच चुकीचं आहे. तेवढा आधुनिक असा हा समाज होता, आधुनिक विचार त्यांचे होते. महिलांच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतरही बाबतीमध्ये. मग हा एवढा आधुनिक समजला जाणारा समाज हळू-हळू एवढा कर्मठ कसा बनत गेला? हा हळूहळू नाही झाला. हं. 15व्या शतकानंतर तिथून सुरुवात झाली. 4 साधनं आहेत. हां. कुराण, हं. हदीस, इज्मा, हं. कयास. तर कुराण आणि हदीस याच्यामध्ये काय फरक आहे? हा कुराण म्हणजे हं. काय आहे हं. की त्या साक्षात्कारी अनुभवातून त्यांच्या मुखातून जे प्रकट होतोय हं. तो कुराणाचा टेक्स्च्युअल भाग. हं. आणि इतर वेळी ते आपल्या अनुयायांना म्हणा किंवा समाजाच्या लोकांना म्हणा हं. जो काही ॲडवाईस करत असत किंवा त्यांच्याकडे अडीअडचणी आलेल्या त्याच्यातून मार्गदर्शन करत असत ते हदीस. हं. त्याच्यामध्ये काय आहे की एखाद्या विशिष्ट ह्याच्यामध्ये तुमच्यावर प्रश्न आलेला आहे हां. किंवा समस्या किंवा निर्माण जीवन झालेली आहे, जगताना काही त्याचं समस्या उत्तर निर्माण. कसं शोधायचं की हा कायद्याच्या भरतीतला भाग आहे. हं. हं. तो कायदा चेंज होत गेला. हं. हं. साधनं होऊ लागली. हदीस एक साधन मानलं गेलं. हं. आता काही जणांनी म्हटले की तर ते आम्हाला कसं कळणार. हं. पण जितकं होईल तितकं करायचं. हं. हे प्रथा परंपरा समाजामध्ये असतेच. हं. पण तरी सुद्धा खूप काही आहे लवचिकपणा. हं. तर आता त्याच्यानंतर ते एक असं सिद्धांत दिलेला आहे. हं. त्याला काय म्हणतात बरं, इस्तेहाद. अच्छा. इस्तेहाद म्हणजे काय आहे हं. की कुठल्याही परिस्थितीमध्ये समोर आलेल्या समस्येचं उत्कर्ष शोधण्याकरता वाटेल ते करणं. हा जो सिद्धांत होता म्हणजे तुम्हाला तुमचा कायदा बदलत्या परिस्थितीमध्ये कसा बदलायचा हे सगळं शास्त्रशुद्ध आपल्या हं. पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. ते हं. बंद कोणी केलं हं. हा तुम्ही आम्ही ह्यांना विचारण्याचा प्रश्न आहे. आणखी मग आपण पुन्हा जे इथून रोजांकडे त्या रोजाच्या बाबतीतही आपल्याला करता येईल काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. हं. हं. ज्याला आपण काय म्हणता येईल की सारासार म्हणजे विचार. कोणतीही गोष्ट फक्त कोणी सांगितली किंवा ती चालत आलेली आहे पारंपरिक, तशी ती पुढे न नेता त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आता याच्यामध्ये एक शर्यत हाही एक मुद्दा येतो, ही एक कॉन्सेप्ट येते. तर शर्यत नेमकं काय आहे? शर्यत म्हणजे आता मागाशी जे म्हटलं मी की पैगंबरांनी वेळोवेळी जे उपदेश केले हं. किंवा मार्गदर्शन केलं हां. की असं नाही असं करा त्याचं कलेक्शन ती शर्यत म्हणजे तर ते संकलन पण जे ते आहे. ॲज इट इज फॉलो करायला पाहिजे का त्याच्यामध्ये काही सूट आहे? नाही आहेत तुम्हाला आता त्याच्यामध्ये हं. काय ते काय झालं की त्याचा तो लवचिकपणा एका काळाच्या ओघात कधीतरी बंद पडला. म्हणजे परिस्थितीनुसार बदलता आलं पाहिजे. हं. ते आहेत. परिस्थितीनुसार हो हो त्याच्यामध्ये हो. बदल करून जे काही योग्य आहे त्या मुस्लिम परिस्थितीमध्ये. कायदा हां. जितका बदललाय तितका कुठलाही कायदा बदललेला नाही. आता पैगंबरांची एक हदीस आहे. अल माआद नावाच्या एका अधिकाऱ्याची त्याने हं. येमेनचे सुभेदार म्हणून अपॉइंटमेंट केली. प्रत्यक्ष चार्ज घेण्यापूर्वी त्यांनी टेस्ट घेतली. हं. हं. 4 प्रश्न आणि 4 उत्तरं. हं. तुझ्या समोर येणाऱ्या प्रश्नांचं तू कसं निराकरण करशील. हं. याची 4 उत्तरं आहेत. हा हां. पुन्हा नाही एक पहिलाच आहे की कुराणामधल्या आज्ञेप्रमाणे मी निकाल लावेन. हं. पुढचा प्रश्न आहे
हं. कुराणात जर आधार सापडला नाही तर काय? हां, बरोबर. खुद्द पैगंबर हं, कुराणाला असलेले हं. मर्यादा दाखवत आहेत. अच्छा. हे मजा येतं. कुराणामध्ये आधार नाही म्हणजे आता काय झालं, की कुठेतरी कुराण कमी पडतंय. हं, हं. आणि माझ्याकडे मुस्लिम कायद्याची 2 पुस्तकं आहेत. अच्छा. एक फैजींचं आहे हं, हं. आणि एक हिदायतुल्लाचं. हिदायतुल्ला हे सुप्रीम कोर्टाचे जज होते. हं, प्रिन्सिपल्स ऑफ इस्लामिक लॉ हं. आणि हे आहे आउटलाईन्स ऑफ मोहमेडन लॉ. अच्छा. ह्याच्यामध्ये सगळं दिलं. हे आहे. हं. पैगंबराने दुसरा प्रश्न विचारला. त्याच्यातही तुला काही आधार मिळाला नाही तर काय करशील? हां. मग? त्याने काय ते उत्तर दिलं, हं, कुराणात नाही. हं, तर मी काय करशील? तर पैगंबरांच्या जे काही हं, हदीस आहेत हं. त्यांच्या आधारे मी घेऊन जाईल. हां. आणि त्यातही त्याच्यातही आधार नाही मिळाला. मग हां, मग? मग जे अनुभव आले, ज्याने हं, आपल्या स्वतःच्याने काय काय चेंजेस केले आहेत त्याचा आधार घेईन. हं, चौथा आणि शेवटचा प्रश्न नाही पडला. हं. काय आहे? हां. माझ्या सदसत विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे न्याय निवाडा करेन. हं, हं, हं. आता हा संपूर्ण इस्लामी अ, कायद्याचा किती उदात्त आणि किती व्यापक आहे. हं, हं, टू हं. मीट एव्हरी सिच्युएशन इन एव्हरी पार्ट ऑफ द डे, हं. डे अँड नाईट. जे काही प्रश्न पडतात त्याचं उत्तर जाणून घेण्याच्या आणि ज्या गोष्टी आपण फॉलो करतो त्याच्या मागचं कारण नेमकं काय आहे तेही समजून घेण्याची गरज आहे आणि तुम्ही ते कारण आज आम्हाला सांगितलेलं आहे, आमच्या प्रेक्षकांना सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आणि इस्लाम म्हणजे नेमकं काय, रमजान नेमकं काय आहे किंवा रोज्याचं महत्त्व काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. एकूणच असं म्हणता येईल की कोणतीही गोष्ट फॉलो करायची असेल किंवा त्याच्यावर काही बोलायचं असेल, टिप्पणी करायची असेल, तर ते जाणून घेणं, त्याच्या खोलात जाणं हे महत्त्वाचं आहे आणि तेच आपण आज न्यूज 18 लोकमतच्या या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेलं आहे. इस्लाम आणि रमजान असेल, रोजा असेल, याविषयी बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्यात. यासोबतच आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.